आजी विद्यार्थ्यांकडून शाळेला सोलर पॅनलची भेट. आयुष्यात रडण्यापेक्षा लढून स्वतःला घडवणं महत्त्वाचं आहे. गेल्या 30 वर्षापासूनची शिस्त आणि शिक्षकांनी घरोघरी पोहोचवलेली ज्ञानगंगा, यामुळेच दूधगंगा विद्यालय हे केवळ शाळा नसून माणसं घडवणारी प्रयोगशाळा ठरली आहे, असे गौरवपूर्ण उद्गार सुखदेव भालेकर यांनी काढले. दूधगंगा विद्यालयाच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भालेकर यांनी पुढे बोलताना सांगितलं की आजच्या डिजिटल युगात मोबाईल वेडी पिढी तयार होण्याचा धोका असताना हे विद्यालय मात्र मूल्य शिक्षण देऊन एक संस्कारशील पिढी घडवत आहे. याच कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यालयाला भेट देण्यात आलेल्या सोलर पॅनलचं उद्घाटन दत्तात्रय भालेकर व गणेश कणेरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या पंखांना आर्थिक बळ, विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून मदतीचा ओघ पाहायला मिळाला. शाबेरा मुलानी यांनी इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास 5,000, द्वितीय क्रमांकानं उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास 3,000 व तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना 2,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तर गणेश कणेरकर यांनी 10वीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले तरी शिकण्याची जिद्द असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. संस्थेचे संस्थापक सचिव अतुल जोशी यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर अमय जोशी यांनी आपल्या मनोगतातून आधुनिक काळातील आव्हानं आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी यावर प्रकाश टाकला. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.